हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी फ्रायडेची पोझिशन सांगणार आहे. त्याचप्रमाणे आपण पुढच्या आठवड्यामध्ये आपण काय ट्रेड करू शकतो, मी स्वतः काय ट्रेड करणार ते तुम्हाला सांगतो. आणि मी फ्रायडेला माझ्या प्रीमियम ग्रुपवरती काय पोस्ट करते ते पण तुम्हाला सांगतो. तो सुरुवातीला आपण ॲनालिसिस करू, त्यानंतर मी तुम्हाला माझी पोझिशन दाखवतो स्टेटमेंट सकट. सो आपण सुरुवातीला विकली टाईम फ्रेमपासून चालू करू, त्यानंतर आपण डेलीवरती येऊ आणि त्याच्यानंतर आपण 15 मिनटावरती येऊ. सो सुरुवातीला आपण विकली टाईम फ्रेम बघू. तुम्हाला अगर तुम्ही विकली कॅन्डल बघाल तर तुम्हाला तिकडे दिसेल की मार्केटने मोमेंटम केलंच नाही या आठवड्यामध्ये. ओके, त्यामुळे मी माझ्या प्रीमियम ग्रुपवरती पण एंट्री नाही टाकली, त्यामुळे आम्हाला लॉस पण नाही आला. त्याचा मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला, स्टेटमेंटसकट व्हिडिओ अपलोड केला. अगर हवा असेल तर तुम्ही तो बघू शकता चॅनलवरती. याच्या आधीचाच व्हिडिओ, त्याच्यानंतर मी एकही व्हिडिओ पोस्ट नाही केला कारण मी थोडासा बिझी आहे दुसऱ्या कामामध्ये. सो मी मंडेला, ट्यूजडेला आणि वेनसडेला मार्केट साईडवेज होतं. मी एकही एंट्री नाही घेतली, त्यामुळे मला लॉस झालाच नाही. थर्सडेला मी एंट्री घेतली, त्यामध्ये मी कॉस्ट टू कॉस्ट निघालो, म्हणजे मला 67च्या आसपास काहीतरी प्रॉफिट झाला, जो आहे ते ब्रोकरेजमध्ये केला. ओके, सो मला तिकडे नो प्रॉफिट नो लॉस निघालो. आणि फ्रायडेची पोझिशन तुम्हाला मी नंतर दाखवतोच. पण हे 4 दिवस मार्केट साईडवेज होतं, तरी मी एंट्रीच नाही मला मिळाली. सेम एंट्री मी माझ्या पोस्टवरती पण सांगितली की आज ट्रेड भेटणार नाही आहे, सो मी माझा पोस्ट अपलोड नाही करत आहे, त्यामुळे तिकडे माझा एस एल वाचला. सो आता आपण बघूया की आता समजा हे मार्केटने पूर्ण वीक साईडवेज गेला आहे. सो ह्या आठवड्यामध्ये आपल्याला एक ट्रेंड मिळायचा चान्सेस आहे, भले मग तो अपसाईडला असेल किंवा मग डाऊन साईडला असेल. कुठे ना कुठे आपल्याला एक बऱ्यापैकी ट्रेंड मिळू शकतो. सो ट्रेंड कसा मिळणार ते तुम्हाला मी सांगतो. तर त्याच्यासाठी आपल्याला डेली टाईम फ्रेमवरती जावं लागेल. डेली टाईम फ्रेमवरती याल तर तुम्हाला दिसेल इकडे एक माझं बऱ्यापैकी एक आवडतं पॅटर्न बनलेलं आहे. एक डब्ल्यू पॅटर्न बनवायचा प्रयत्न करतो आहे. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की डब्ल्यू पॅटर्नसाठी जी ग्रीन कॅन्डल मला हवी होती, त्या पद्धतीची ती ग्रीन कॅन्डल स्ट्रॉंग कॅन्डल नाही आहे. पण त्यामध्ये आपण एकदा ट्राय पण करू शकतो. सो मार्केट बघत असाल, एक ग्रीन कॅन्डल बनवली, त्याच्यानंतर 3 हॉल्ट कॅन्डल बनवल्या. बरोबर, मार्केट खाली यायचा प्रयत्न करतं. ह्या दिवशी खाली यायचा प्रयत्न केला, या दिवशी खाली यायचा प्रयत्न केला आणि ह्या दिवशी खाली यायचा प्रयत्न केला, पण मार्केट खाली येऊ शकलं नाही. त्या हिशोबाने कदाचित मार्केट एक अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट व्हायचे चान्सेस आहेत माझ्यासाठी. पण अगर ही कॅन्डल अगर एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल असती तर मी एक कॉन्फिडेंटली अजून ट्रेड करू शकलो असतो. पण त्यामुळे आपण एक काम करू शकतो, आपण हा एक हाय मार्क करायचा, कारण मार्केट इथूनच खाली आलं. बरोबर, ह्या कॅन्डलपासून खाली आलं आहे. सो ह्या कॅन्डलचा हाय तो आपल्यासाठी एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स फेस होऊ शकतो. सो त्यासाठी आपण काय करू शकतो, त्यामुळे आपण एकदा 15 मिनटावरती जाऊया. 15 मिनटामध्ये बघत असाल तर डाऊन ट्रेंड हा इथूनच आला आहे. बरोबर, मार्केट इथे आलं, त्याच्यानंतर एक एम पॅटर्न ब्रेक करून मार्केट खाली आलं आहे. सो मार्केटला अगर वरती जायचं असेल तर मार्केटने एक मोठा गॅपअप होऊन अगर थोडा अगर इथे साईडवेज गेला 12-12:30 वाजेपर्यंत, आणि त्याच्यानंतर ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक होत असेल तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री, 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला. मी माझा एस एल हा कॉस्ट टू कॉस्ट करेन. ओके, आणि त्याचप्रमाणे माझा टार्गेट हा 1:4पर्यंत असेल. हवं असेल तर आपण ट्रेलिंग एस एलसुद्धा करू शकतो. डिपेंड करतं की ट्रेंड कसं आहे. अगर क्विक ट्रेंड असेल तर आपल्याला 1:4 हा इझिली क्विक मिळेल. अगर हळू जात असेल तर आपण त्याच्यामुळे ट्रेलसुद्धा करू शकतो. पण माझ्या हिशोबाने इथे एक फ्लॅट ओपन होऊन इकडे एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनवायला पाहिजे. त्याच्यानंतर हवं असेल तर मग डायरेक्ट ब्रेक केला तरी वरती जाऊ शकतं, किंवा मग त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डलनंतर एक छोटीशी रेड कॅन्डल बनवायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर अगर हा लेवल ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये एक क्विक मोमेंटम याचे चान्सेस खूप जास्त वाढतात. ओके, सो डिपेंड करतं मार्केट ह्या लेवलला टाईमपास किती करते. अगर जास्त टाईमपास करत असेल तर वरच्या साईडला ब्रेक व्हायचे चान्सेस खूप फास्ट असतील, त्यामुळे आपल्याला एक वरच्या साईडला एक बऱ्यापैकी एक डिसेंट प्रॉफिटसुद्धा मिळू शकतो. ओके, आणि डाऊन साईडचं म्हटलं तर डाऊन साईडला समजा गॅप डाऊन ओपन झालं तर आपल्याला एक मोठी मुवमेंटम मिळू शकते. का, त्याचं एक रिझन सांगतो. कारण अगर तुम्ही फ्रायडेला बघितलं, एक गॅप डाऊन ओपन झालं, त्याच्यानंतर मार्केटने खाली जायचा प्रयत्न केला, पण त्याच्यानंतर रिकव्हरी होऊन मार्केटने वरच्या साईडला क्लोज केला. बरोबर, सो उद्या अगर समजा मंडेला अगर गॅप डाऊन ओपन झाला तर मोस्टली हा ट्रेड ते परत रिपीट नाही करणार, तो एक क्विक मुवमेंटम याचे चान्सेस असतील. ठीक आहे, अगर आपल्या डाऊन ट्रेंडला मिळत असेल तर आपल्याला एक इझिली प्रॉफिट होऊ शकतो, एक आपल्याला चांगल्या प्रकारे प्रॉफिट होऊ शकतो. ओके, आणि सेम ट्रेड मी माझा प्रीमियम ग्रुपवरती सुद्धा पोस्ट करीन. सो गॅप डाऊन ओपन झालं, पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघितली किंवा ग्रीन कॅन्डल बघितली, त्याचा लो ब्रेक होत असेल तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री, 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला. आपला एस एल हा कॉस्ट टू कॉस्ट करा आणि त्या टार्गेट हा कमीत कमी 1:4 पर्यंत ठेवा. मॅक्झिमम 2दा एंट्री का बोलतो, कारण समजा एकदा एंट्री घेतली, लो ब्रेक केला, समजा इन केस आपला एस एल गेला, ठीक आहे, सेम लेवलला परत आपण अजून एकदा एंट्री घेऊ शकतो. मार्केटने आपल्याला प्रॉफिट दिलं तर ठीक आहे, पण समजा परत आपला एस एल जात असेल
तर मार्केट समजून जातं की त्या दिवशी पण मार्केट हे कुठे मुवमेंटअप नाही करणार, ते मार्केट हे साईडवेज असेल. ठीक आहे, त्यामुळे साईडवेज मार्केटमध्ये जास्त एंट्री घेण्यापेक्षा मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ. त्याच्यामध्ये अगर आपला एल जात असेल तर सिस्टम बंद करू, प्रॉफिट होत असेल तर वेल अँड गुड आहे. ओके, सो मी आता तुम्हाला माझी पोझिशन सांगतो समरी सकट, पण मी त्याच्या आधी मी तुम्हाला माझी एंट्री सांगतो. मी एंट्री आय थिंक ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी घेतलेली. ओके, त्याच्यानंतर इकडे येईपर्यंत मला एक डिसेंट प्रॉफिट पण मिळाला. त्याच्यानंतर माझं आहे ते मार्केट एक रिव्हर्स झालं. ओके, रिव्हर्स झालं, त्याच्यानंतर माझ्या सेटअपमध्ये परत एकदा ट्रेड बसला. तो मी ट्रेड परत ह्या लेवल एकदम टॉपला मी सेल केला. त्याच्यानंतर इथे आलं ती परत माझे सगळे लॉसेस ऑलमोस्ट कवर झालेले. त्याच्यानंतर परत जाऊन साईडवेज गेला मार्केट आणि तिकडे माझा एल गेला. ओके, तर सुरुवातीला मी ह्या लेवलला मी 2 लॉट ॲड केलेले. आणि अगर समजा पहिल्याच एंट्रीमध्ये अगर आपल्याला डिसेंट प्रॉफिट होत नसेल आणि आपल्या सेटअपमध्ये बसतो पण आपल्याला क्लिअरली दिसतं आहे की मार्केट खाली याचे चान्सेस थोडी कमी आहे, त्यामुळे मी सेकंड एंट्रीला माझी लॉट साईज आहे ती कमी केली. पहिल्या एंट्रीला लॉट साईज 2 होती आणि दुसऱ्या एंट्रीला मी फक्त माझी लॉट साईज ही एकच ठेवली. आणि सेम पोस्ट मी माझ्या प्रीमियम ग्रुपमध्ये ठेवलेली की मी लॉट साईज आहे ती हाफ करणार आहे, जेणेकरून अगर समजा परत एकदा माझा एल गेला तर माझा एक छोटा एल जाईल ॲज कम्पेअर टू माझा प्रॉफिट. अगर तुम्ही माझा प्रॉफिटचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला तिकडे दिसत असेल 9,000, 8,000, 10,000च्या आसपास मी प्रॉफिट उचलतो आणि लॉस घेताना एकदम छोटे छोटे लॉस घेतो. ओके, सो मी तुम्हाला माझी आधी पोझिशन दाखवतो. अगर तुम्ही स्टेटमेंटमध्ये बघाल तर एकदा मी स्क्रीनशॉट मारतो जेणेकरून तुम्हाला एक क्लिअरली दिसेल. तर तुम्हाला इकडे दिसेल की मला फ्रायडेच्या दिवशी 17 जानेवारीला 4,600चा लॉस झाला आहे. ओके, 4,600चा लॉस झाला. पहिला एलमध्ये माझे 3,000 रुपये गेले. जसं मी सांगितलं की 20 पॉईंट्सचा माझा एल असतो आणि त्याच्या अगेन्स्ट 70 to 80 पॉईंट्सचा माझा टार्गेट असतो. ओके, किंवा 60 पॉईंट्स डिपेंड करतं मार्केटची मुवमेंटम कशी आहे. सो तिकडे माझा एक एल 2 लॉटवरती माझा 3,000चा एल गेला आणि दुसरी क्वांटिटी हाफ मारली, त्याच्यामध्ये मला 1.5 म्हणजे 1,500च्या आसपासचा लॉस झाला. ओके, तर टोटल ब्रोकरेज वगैरे पकडून मला 4,600चा लॉस झाला. आणि इकडे तुम्हाला 1,50,000 रुपये मायनस दिसते. सो तो लॉस नसून तो मी माझा फंड विड्रॉ केला, काही कामासाठी तो फंड विड्रॉ केला आहे. तो मी लवकरच अगर जसं ते काम झालं तर मी माझा फंड आहे तो परत अकाउंटमध्ये टाकीन. सो मला 4,600 फ्रायडेच्या दिवशी लॉस झाला आहे आणि त्याचा पुन्हा आधीचा आठवड्यात मी तुम्हाला ऑलरेडी माझे पोझिशन आहे ते सांगितले आणि आता माझा टोटल बॅलन्स फक्त 61,000 आहे. 61,000 मी ऑप्शन बाईंग ही इझिली करू शकतो 2 लॉटवरती. ओके, सो डिपेंड करतं जसं माझा फंड परत आला मी माझा फंड परत ॲड ऑन करीन आणि मी माझं परत आहे ती ऑप्शन सेलिंगसुद्धा परत चालू करीन आणि माझा ऑप्शन बाईंगचा जो प्रीमियम ग्रुप आहे त्याच्यावरती मी माझी पोझिशन आहे ती पोस्टसुद्धा करत राहीन. ओके, सो अगर तुम्ही बघाल तर मला टोटल 4,600चा लॉस झाला आहे आणि हा खूप जास्त मोठा लॉस नसून अगर तुम्ही माझे प्रॉफिट बघत असाल ॲज कम्पेअर टू माझा लॉस हे खूप एक मिनिमम लॉस आहे. ओके, कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो अगर मी लॉस घेत असेल तर माझा लॉस फिक्स असेल, पण अगर मी ज्या दिवशी प्रॉफिट उचलीन त्या दिवशी मी 2 लॉटवरती कमीत कमी 9,000, 10,000 किंवा 11,000सुद्धा उचलू शकतो. ओके, सो त्याच्यामुळे अगर हे छोटे छोटे एल जात असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला घाबरायचं काहीच कारण नाही आहे. ओके, आणि अगर तुम्हाला पण अजून माझा प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल, तुम्हाला स्क्रीनवरती माझा नंबर दिसत असेल, हवं असेल तर तुम्ही त्याच्यावरती मला व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. पण त्याआधी तुम्ही माझे सर्व जुने व्हिडिओ बघा, अगर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही जॉईन करा. ओके, त्यामध्ये मी माझी एंट्री घ्यायच्या आधी मी माझं पोझिशन आहे ती पोस्ट करतो. त्याच्यामध्ये मी माझा एलसुद्धा सांगतो आणि माझं टार्गेटसुद्धा सांगतो आणि हे फक्त आणि फक्त लर्निंग पर्पजसाठी. त्यामध्ये मी तुम्हाला काही टिप देत नाही आहे, मी फक्त माझी एंट्री आहे ते पोस्ट करतो जेणेकरून तुम्हाला पण शिकायला मिळेल की मी एक्झॅक्टली एंट्री कुठे घेतो आहे. ओके, सो अगर तुम्हाला जॉईन करायचं असेल व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही माझे सर्व पहिले जुने व्हिडिओ बघा, आवडलं तर जॉईन करा. आणि अगर तुम्हाला माझा टेलिग्राम चॅनलसुद्धा फॉलो करायचं असेल तर तुम्ही त्याच्यावरती QR कोड दिसत असेल त्याच्यावरती तुम्ही स्कॅन करू शकता. ओके, आणि काही डाऊट असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. धन्यवाद.